हरे कृष्ण. नमस्कार सर्वांना. प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आजच्या जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आपण सुरुवात करणार आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी याचं वाचन. आणि ते लिहिलेली आहे, ज्याचं आपण म्हणू शकतो की अनुवाद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे, ते म्हणजे श्री कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. तर आपण आजपासून प्रत्येक श्लोक वाचणार आहोत, म्हणणार आहोत. त्याचं तात्पर्य जे स्वामी प्रभुपाद यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, तो सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आणि आपल्या आयुष्यामध्ये आताच्या आपण त्याला कसं जुळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया प्रार्थनेपासून, आणि त्या प्रार्थनेचाही आपण अर्थ समजून घेणार आहोत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सुरुवात करूया प्रार्थनेपासून. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता, परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली. मी त्यांना सादर प्रणाम करतो. श्रील रूप गोस्वामी, ज्यांनी या भौतिक जगामध्ये चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले आहे, मला कधी आपल्या चरण कमलांचा आश्रय प्रदान करतील. वंदेहम श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांचं श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांछं. माझे आध्यात्मिक गुरु आणि सर्व वैष्णवांच्या चरण कमलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी, तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्ट, गोपाल भट्ट आणि श्रील जीव गोस्वामी यांच्या चरण कमलांशी सादर प्रणाम करतो. मी भगवान कृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना, तसेच अद्वैत आचार्य गदाधर श्रीवास या आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो. मी श्रीमती राधा राणी आणि श्रीकृष्ण, तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या सखींना सादर प्रणाम करतो. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. हे श्रीकृष्ण, तुम्ही दुःखी जनांचे मित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधा राणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिये. मी राधा राणीला प्रणाम करतो, जिची अंगकांती तप्त द्रवरूप सुवर्णाप्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे. तू ऋषभानू राजाची सुपुत्री आहेस, तसेच भगवान श्रीकृष्णास तू अत्यंत प्रिय आहेस. वाशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. मी भगवंतांच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो, जे कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रति अत्यंत दयाळू आहे. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंद प्रभू श्री अद्वैत गदाधर श्रीवास आणि भक्ती परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो.
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अध्याय पहिल्या या अर्जुन विषाद योगकडे वळण्याच्या आधी मी स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. तुम्ही कुठल्याही युट्यूब चॅनलवरती म्हणा किंवा कुठेही तुम्ही श्रील प्रभुपादांबद्दल माहिती मिळवून स्वतः पाहण्याचा, ऐकण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करा. त्यांनी वयाच्या 65 नंतर हे जे काही कार्य सुरू केलं, कृष्ण भक्ती ही पूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे केलं, त्यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी लिहिलेली भगवद्गीता म्हणजे त्याच्या भगवद्गीते तर श्रीकृष्णांनी लिहिली, पण त्याचं विवेचन, त्याचं जशी आहे तशी या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो तो की त्यांनी केला, तो आपल्याला समजून घेता येईल. आणि त्याशिवाय त्यांचं कार्य म्हणणं मी असं म्हणतो की का पाहिलं पाहिजे किंवा वाचलं पाहिजे किंवा कारण का वयाच्या 65 नंतर त्यांनी हे केलेलं कार्य आणि ज्या देशात जाऊन त्यांनी केलं, ज्या समाजामध्ये जिथे त्यांनी ही कृष्ण भक्तीचं रोपण केलं, बीजारोपण आपण म्हणू शकतो की केलं, ते किती साहसाचं होतं आणि किती धाडसी होतं आणि किती चांगल्या प्रकारे त्यांनी ते पोहोचवलं. म्हणजे आज आपण बघितलं तर कृष्ण भक्त ह्या इस्कॉन संस्थेशी म्हणा किंवा इस्कॉन संस्था ही फक्त नावाला आहे, पण कृष्णाशी जोडण्यासाठी जे महत्वाचं कार्य आहे ते श्रील प्रभुपाद यांनी केलं आणि कृष्ण भक्ती ही पूर्ण जगापर्यंत पोहोचवली. आणि आपण स्वतः जर आपण भारतीय म्हटलं, या नात्याने जर म्हटलं, ज्या भूमीत श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या भूमीत आपण स्वतः जन्म घेऊन सुद्धा आपण कृष्णापासून अलिप्त का राहतो आहोत किंवा आपण कृष्णापासून दूर का आहोत ह्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही ते कार्य जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जर कृष्ण भक्ती ही दूर देशापर्यंत पोहोचल्या, पूर्ण जगामध्ये श्रीकृष्णाचे भक्त जर होतात, तर आपण तर श्रीकृष्णाच्या भूमीमध्ये जन्म घेतला आहे. आणि जर आपण त्या श्रीकृष्णाच्या भूमीत जन्म घेऊन सुद्धा त्याच्या दूर राहत असू, तर यापेक्षा आपलं दुर्भाग्य नसावं. आणि म्हणून हा उपक्रम मी पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला बरेच तुम्ही भगवद्गीता वाचली असेल, ऐकली असेल, पण हे पोहोचवण्याचं हे उपक्रम चालू करण्याचा कारणही हेच आहे की लोकांपर्यंत हे महत्व गेलं पाहिजे. आपला कृष्ण ही कृष्ण भक्ती का महत्वाची आहे? कारण का भक्ती असेल तर भक्ती अधिक शक्ती असं जे स्वरूप पुढे मिळतं आणि तेच आपल्याला कृष्ण घेऊन जातो. आणि आपल्या ह्या भौतिक जगात आता वावरताना, ह्या कलियुगात म्हणा किंवा तुम्ही कुठलेही म्हणा, वावरताना नाम जप आणि कृष्णाचं भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे. आणि जी तुम्ही स्वतः सुरुवात कराल, ती वाचन कराल, ते करण्याचा प्रयत्न कराल, त्या तुम्ही अशा अशा संगतीत राहण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला स्वतःला कळेल. आणि ते मी स्वतः अनुभवत आहे. म्हणजे मी गेली 8 ते 10 वर्ष वाचन, हे सनातनी वाचन असो, आपलं अ, वेगवेगळे ग्रंथ असो, ज्ञानेश्वरी असो, संत तुकारामांची गाथा असो, हे वाचन असलं तरी गेल्या 1 वर्षापासून मी इस्कॉन या संस्थेशी जेव्हा जोडलो गेलो आणि त्या म्हणतात ना त्या वातावरणामध्ये जाऊ लागलो आणि जसं जसं ते मला अनुभव येत गेला, तसा तो खूप छान आणि खूप सुंदर आहे. आणि हेच आपण भौतिक जगात राहून कुठेतरी दूरवर आहोत आणि लांब आहोत अशा लोकांसाठी हे पोहोचवण्याचं काम मला आजपासून सुरू करण्याची इच्छा होते. मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी करत आलो आहोत, पण आता हे खूप चांगल्या प्रकारे अजून सुंदररित्या ते करायचं आहे. आणि हे नक्कीच श्रीकृष्ण आणि श्रील स्वामी प्रभुपाद हे नक्कीच ते पूर्ण करण्याचं मला शक्ती देतील आणि माझ्या हातून ते करून घेतील. आपण सुरुवात करूया अध्याय पहिला वाचायला. आज आपण श्लोक 1 ते 5 प्रत्येक श्लोक वाचणार आहोत, त्याचं तात्पर्यही ऐकणार आहोत, वाचणार आहोत
आणि ते आपल्या भौतिक जगाशी काही त्याच्यातून आपल्याला निगडीत आहे का, असं आपण प्रयत्न करणार आहोत. हा एक साधारण प्रयत्न आहे. याच्याशी काहीही असं नाही की मीही सुद्धा एक विद्यार्थी आहे आणि आपण सगळे शेवटपर्यंत विद्यार्थी असतो. शिकणं आणि ते काही गोष्टी समजून घेणं आणि आपल्याला श्रील प्रभुपाद यांची श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशीच आपल्याला पोहोचवायची आहे. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटलं की आपल्या भौतिक जगाशी ते कसं आपल्याला निगडीत करता येईल किंवा काय त्याच्यातून आपल्याला प्रभुपादांना आपल्याला सांगायचं आहे, श्रीकृष्णाला आपल्याला सांगायचं आहे, ते आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. आणि श्लोक पहिला. आणि तुम्ही ऐकताना म्हणण्याचा प्रयत्न करा श्लोक. आपली संस्कृत भाषा ही खूप छान आणि खूप आहे. आपण त्याच्याशी काही आपल्या मराठी भाषेशी आपण दूर चाललेलो आहोत. संस्कृत भाषा तर दुरान्वय आहे. पण तुम्ही हे समजून घ्या आणि हे करण्याचा प्रयत्न करा. आपली पुढची जी पिढी आता जी आपल्या घरामध्ये वावरत आहे त्यांना हे बाळकडू पाजायला सुरुवात करा. अजूनही वेळ गेलेली. सुरुवात करू. श्लोक पहिला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तात्पर्य. श्रील एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतू रहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी ती भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वीतलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले. येथे धर्मक्षेत्रे जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण. हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले. पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. तरी सुद्धा त्याची विचारणा महत्वपूर्ण आहे. भावाभावांमध्ये तडजोड व्हावी आणि त्याची इच्छा
भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखीन भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकताच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कथा कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते. पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसा हक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशीच म्हणजे पांडुपुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबर हेही विशेष महत्व आहे. आता या श्लोकामध्ये आपण असंही म्हणू शकतो की आपण भौतिक आपल्या ज्या अपेक्षा आहेत, भौतिक गरजा ज्या आहेत, याच्याशी आपण कुठेतरी अटॅच झालेलो आहोत. आपण त्याच्यापासून डिटॅच होण्याचा प्रयत्न किंवा त्या मार्गावर कसं चालायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपण भौतिक जगाशी एवढे अटॅच झालोय की आपण कृष्ण भक्ती म्हणा, आपण ती विसरलोय आणि आपण कृष्ण भक्तीकडे वळू शकत नाही. आपल्याला या डिटॅच्ड होण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपण ज्या भौतिक अपेक्षा, भौतिक गरजा, ह्या भौतिक जगाशी आपण जे काही जोडलो गेलो आहोत आणि आपल्याला तेच खरं वाटतंय, तिथून आपल्याला जर डिटॅच व्हायचं असेल, त्यापासून आपल्याला जर अलिप्त व्हायचं असेल, तर आपल्याला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कृष्ण भक्ती. आणि जेव्हा आपण कृष्ण भक्तीशी जोडलो जाऊ, तेव्हा आपण हळूहळू आपल्या भौतिक जगाशी, भौतिक गरजा, भौतिक अपेक्षांपासून हळूहळू अलिप्त होऊ. म्हणजेच काय, तर आपण जसं मी म्हटलं, भौतिक जगाशी, भौतिक गरजांशी, अपेक्षांशी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने जोडले गेलो आहोत, वेगवेगळ्या गोष्टींपासून आपण जोडले गेलेलो आहोत. कुठलीही आपली जी अटॅचमेंट असते ती एकतर आपल्या प्रत्येक त्याच्यातून आपण अपेक्षा निर्माण होते. प्रत्येक गोष्टीपासून आपण ती एकदा मिळवण्याचा प्रयत्न एकदा सुरू केल्यावरती जर ती मिळाली तर आपण आनंदी आणि आपल्याला जर ती नाही मिळाली तर आपण दुःखी होतो. आणि जरी मिळाली तरी आपण तिथे थांबत नाही. एकामागून एक, एकामागून एक अशी अपेक्षा आपल्या येत राहतात आणि आपण त्या अपेक्षांच्या जाळ्यामध्ये अडकून जातो. आणि त्या जाळ्यातून जर आपल्याला निघायचं असेल, त्या जाळ्यात आपल्याला अडकायचं नसेल, त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्याला दबायचं नसेल, तर आपल्याला कृष्ण भक्ती गरजेची आहे. आणि आपण कृष्ण भक्तीशी जेव्हा संलग्न होऊ, तेव्हा कुठे आपण या भौतिक जगाच्या, भौतिक जगांच्या ज्या अपेक्षा आहेत तिथून आपण बाहेर पडायला सुरुवात करू. हळूहळू सुरुवात होऊ शकते. तर हा होता आपला श्लोक क्रमांक 1. आता आपण श्लोक क्रमांक 2 ऐकूया, वाचूया. संजय उवाच दृष्टा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय उवाच दृष्टा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा
आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहित होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्र आणि युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करायचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे बळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यातकारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. आता आपण या श्लोकातून काय समजून घेऊ शकतो अजूनही की आध्यात्मिकतेचे आध्यात्मिक वाचनाचं का महत्व आहे आणि किती महत्व आहे. आपल्या आयुष्यात आध्यात्मिक वाचन सनातनीय वाचन आपले सनातनी ग्रंथ वाचनाचे ते श्रवण करण्याचं काय महत्व आहे. तसं बघितलं तर महाराज धृतराष्ट्र हे या पूर्ण कुटुंबामध्ये मोठे होते पण तरीही ते नुसतेच आंधळे नव्हते शरीराने म्हणा किंवा असे आंधळे नव्हते तर ते आध्यात्मिक दृष्ट्याही आंधळे होते असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी आपल्या मुलांना आध्यात्मिकतेचे धडे दिले नाहीत किंवा त्यात ते कमी पडले असं आपण म्हणू शकतो. जर ते धडे त्यांनी लहानपणापासूनच कौरवांना दुर्योधनाला आणि त्याच्या भावंडांना जर दिले असते तर कदाचित पुढे महाभारत घडलं नसतं. आणि म्हणूनच आपण यातून काय शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपल्या घरातही आपल्या कुटुंबातही मोठे आई वडील आजी आजोबा काका काकी बहीण भाऊ असे कोणी ना कोणीतरी असतंच. आणि जर एखाद्या घरात लहान मूल वाढत असेल तर त्यावेळी ह्या मोठ्यांची जबाबदारी ही खूप मोठी आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे काय. जर मोठ्यांनीच आपल्या घरामध्ये असं वातावरण निर्माण केलं आध्यात्मिक वाचन आहे आध्यात्मिक श्रवण आहे भजन कीर्तन आहे ते ऐकलं तर लहानपणापासूनच म्हणजे बालपणापासूनच ते बाळकडू लहान मुलांमध्ये रुजलं जाईल पाजलं जाईल आणि त्याची फळं मग ती चांगली त्यांना पुढच्या आयुष्यात त्याचा उपयोग होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फार मोठा गैरसमज आहे की अध्यात्म भक्ती हे सर्व उतार वयात म्हातारपणी करण्याचं काम आहे. पूजा अर्चा कर्मकांडात्मक गोष्ट सोडून द्या. ही भक्ती हे वाचन हे आध्यात्मिक गोष्ट करणं हे लहानपणापासूनच होणं गरज आहे. म्हणजे आपण जे गर्भसंस्कार म्हणतो तिथूनच ही सुरुवात झाली पाहिजे. जसं अभिमन्यू गर्भात असताना चक्रव्यूहाबद्दल ऐकून शिकला तसंच आपले गर्भसंस्कारामध्ये श्रीमद भगवद्गीता अभंग ज्ञानेश्वरी तुकारामांचे अभंग तुकारामांची गाथा हे श्रवण होणं हे वाचन होणं खूप महत्वाचं आहे. आणि तेव्हापासूनच हे बीजारोपण जर झालं तर पुढचा समाज आपला चांगला निर्माण होईल. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या घरातील मोठ्या लोकांची ही खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही दुसरे गोष्टी त्यांचं भविष्य
कसं होईल, काय होईल, पैसा अडका, या मागे विचार करण्याच्या पहिले तुम्ही स्वतः भक्ती ही चालू करा आणि ती तुमच्या घरातील लहान मुलापर्यंत पोहोचवण्याचे, बाळकडू पाजण्याची जी जबाबदारी आहे ती उचला आणि ती सुरुवात करा. पुढचं सर्व कृष्ण पाहून घेईल. श्लोक क्रमांक 3. पश्यन्तां पाण्डुपुत्राणाम् आचार्यं महती च मूं यूढां द्रुपद्रपुत्रेण तव शिष्येन धीमता. पश्यन्तां पाण्डुपुत्राणाम् आचार्यं महतीं च मूं यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. तात्पर्य: मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला होता, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्य यांची पूर्ण जाणीव होती द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाला स्वतःकडे सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, अशा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. आता यातून आपण आपल्याशी निगडित असं काय शिकू शकतो, की काय आपण समजून घेऊ शकतो, की चांगल्या वाईट गोष्टी ह्या आपल्यातच असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले वाईट प्रकार असतात. जर तुम्ही पाहिलं तर दुर्योधन ज्यावेळी बोलायचा, वागायचा, जसा वावरायचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते अहंकारायुक्त त्याचं चालणं बोलणं जाणवेल. स्वाभिमान असणं गोष्ट वेगळी आणि स्वाभिमानाचा चुकूनही अभिमानात किंवा अहंकारामध्ये जर रूपांतर झालं ते कधीही वाईट. त्यामुळे आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, की आपण जो बाळगतो तो स्वाभिमान आहे की अभिमान आणि अहंकार आहे. जसं चांगलं वाईट ही प्रत्येक जणाची, प्रत्येकामध्ये ती गोष्ट आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, आपण कुठे लक्ष केंद्रित करू शकतो, की आपण दुसऱ्यांकडूनही म्हणा काय चांगलं वेचू शकतो आणि आपल्यामध्येही चांगल्या सवयी, चांगल्या गोष्टी कशा वाढवू शकतो याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल तर आपोआप आपल्यामध्ये असलेले दुर्गुण, आपल्यामध्ये असलेल्या वाईट सवयी हळूहळू कमी होतील आणि तेही होण्यासाठी आपल्याला कृष्ण भक्ती ही गरजेची आहे. ज्यावेळी आपण कृष्ण भक्तीशी जोडले जाऊ तेव्हा हळूहळू आपल्यातील वाईट सवयी कमी होऊन, त्यातले आपले दुर्गुण कमी होऊन आपल्यामध्ये सगुण आणि चांगल्या सवयींची आपल्यामध्ये निर्मित होऊ शकतील. आणि म्हणून आपण लक्ष केंद्रित कुठे केलं पाहिजे तर आपल्याला चांगल्या सवयी, चांगल्या गोष्टी यांचं प्रमाण आपल्याला वाढवलं पाहिजे. जर आपण ते वाढवतो नक्कीच आपण पांडवांचे जसं मार्गक्रमण आयुष्यात केलं तर तसं आपण चांगल्या
गोष्टींवरती चांगल्या सवयी लावून घेतल्यानंतर आपण त्या प्रकारे आपण मार्गक्रमण करू. पण जर आपल्यामध्ये वाईट गोष्टी, वाईट सवयी आपल्यात जर वाढल्या, तर आपण दुर्योधनाप्रमाणे म्हणा किंवा कौरवांप्रमाणे आपलं मार्गक्रमण आयुष्यात पुढे होत राहील. आणि ते न होण्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे कृष्ण भक्ती. आणि कृष्ण भक्ती आपण जेव्हा सुरू करू, तेव्हा आपल्याला कृष्णच आपल्याला आपल्या हातात घेऊन आपल्याला त्या तिथपर्यंत घेऊन जाईल. आता आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 4, 5 आणि 6. अत्र शुरामहेश्वासा भीमार्जुन समायुधी योधानो विराटस्य द्रुपदस्य महारथ. अत्र शुरामहेश्वासा भीमार्जुन समायुधी योधानो विराटस्य द्रुपदस्य महारथ. दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजस्य वीर्यवान् पुरुजित्पुनीति भोजस्य शैब्यस्य नरपुङ्गव. दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजस्य वीर्यवान् पुरुजित्कुन्ति भोजस्य शैबस्य नरपुङ्गव. आणि आज आपण श्लोक क्रमांक 6 घेऊया, कारण का तो त्याच्याशी निगडीत आहे. युधा मनुष्य विक्रांत उत्तमोजास्य वीर्यवान सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ. युधा मनुष्य विक्रांत उत्तमौजास्य वीर्यवान सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच योधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. श्लोक क्रमांक 5 तात्पर्य. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. तेथे पराक्रमी युद्धामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. तर आता आपण श्लोक 4, 5 आणि 6 यातून काय शिकण्याचा आणि जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते आपण पाहूया. यात आपण सर्वात प्रथम मैत्रीचे महत्व आपण जाणून घेणार. हो, की आपल्या आयुष्यामध्ये मैत्रीचं किती महत्व आहे. जसं आपण गुरु द्रोणाचार्य आणि राजा द्रुपद यांची गोष्ट बऱ्याच जणांनी ऐकली असेल, वाचली असेल, तर आपण थोडक्यात ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राजा द्रुपद आणि गुरु द्रोणाचार्य हे लहानपणापासूनच खूप चांगले मित्र होते. त्यांचे घनिष्ठ मित्र संबंध होते. जेव्हा ते लहानपणी जिथे शिकत होते, तिथे ते एकत्र अभ्यास करत होते, सगळं सर्व काही करत होते. आणि त्यावेळी राजा द्रुपदाला अभ्यासामध्ये गुरु द्रोणाचार्य हे प्रत्येक वेळी मदत करत होते. आणि त्यामुळे लहानपणी राजा द्रुपद जे आहे त्यांनी गुरु द्रोणाचार्यांना एक वचन दिलं, की मी आयुष्यात पुढे जेव्हा राजा होईन, तेव्हा अर्ध राज्य हे मी तुझ्या नावावर करेन. कोणाच्या? गुरु द्रोणाचार्यांच्या. तर त्यानंतर असाच मोठा कालावधी निघून गेला. आणि ज्यावेळी गुरु द्रोणाचार्य हे वाईट परिस्थितीमधून जात होते आणि त्यांच्यापुढे काही असे प्रश्न उद्भवले, की त्यांना काही सुचत नव्हतं की आता काय करावं, त्यावेळी त्यांना हे आठवलं आणि ते राजा
द्रुपदांकडे गेले आणि त्यांनी या गोष्टीची आठवण राजा द्रुपदांना करून दिली की तू मला लहानपणी एक वचन दिलं होतंस की तू राजा झाल्यावर तुझं अर्ध राज्य तू माझ्या नावावर करशील. आणि त्याच वेळी राजा द्रुपदांनी हे लहानपणी दिलेलं वचन विसरलं असं सांगितलं आणि असं काही वचन मी दिलं नव्हतं किंवा मी असं काही म्हटलं नव्हतं. आणि राजा आणि गुरु द्रोणाचार्यांना तिथून हकलून दिले. आणि त्या गोष्टीचा राग तेव्हापासून गुरु द्रोणाचार्यांच्या हा मनामध्ये राहिला. म्हणजे तिथून जो काही म्हणतो ना आपण राग हा किती पुढे त्रासदायक होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं तो राग निर्माण होण्याचं कारण हे होतं की गुरु द्रोणाचार्यांमध्ये तो राग निर्माण झाला या गोष्टीमुळे. आणि ते नंतर होतं की आपण कसं राजा द्रुपदांना हे जाणून देऊ की कसे ते चुकले आहेत किंवा कसं त्यांनी मैत्रीचं विटंबना केली आहे किंवा मैत्री कशी त्यांनी तोडली आहे असं. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातही बऱ्याचदा अशा गोष्टींना सामोरं जातो. आपल्यामध्येही आपल्या मैत्रीणमध्येही बऱ्याच वेळा अशा गोष्टी होत असतात आणि आपल्यालाही त्या गोष्टींचा कधी कधी राग येतो आणि त्या रागामुळे आपण बऱ्याच वेळा काही चुकीच्या गोष्टी आपल्या मैत्री संबंधांमध्ये किंवा नात्यांमध्ये करू शकतो. आणि तेच आपल्याला सांभाळायला पाहिजे आणि असं काही न होण्यापेक्षा आपण आपल्या या संबंधांमध्ये प्रेमस्वरूप कृष्ण भक्ती आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि अजून एक आपण ह्या श्लोकांमधून 4, 5 आणि 6 मधून आपण अजून एक शिकू शकतो की ते जे आहे की आपल्याला आपलं मन बरेच जण दूषित करीत असतात काही ना काहीतरी सांगून. आजूबाजूचे लोक आहेत, आजूबाजूचे काही असे व्यक्तिमत्व असतात जे आपल्या मनामध्ये काहीतरी कलुषित करतात. कारण का ह्याच्यातही असं झालं की दृष्टद्युम्न हा राजा द्रुपदांचा मुलगा होता. हे आणि तो सेनापतीही होता पांडव सेनेचा. आणि हे दुर्योधनाला माहिती होतं. दुर्योधनाला गुरु द्रोणाचार्य आणि राजा द्रुपद यांच्या मैत्रीमध्ये का तडे गेले आहेत किंवा काय कारण आहे हे दुर्योधनाला माहिती होतं. आणि त्यामुळेच दुर्योधन जेव्हा गुरु द्रोणाचार्यांकडे युद्ध सुरू होण्यापूर्वी गेला तिथे जाऊन त्याने ह्या क्षणाचीही गुरु द्रोणाचार्यांना आठवण करून दिली. आणि आठवण करून देण्याचं कारणही हे होतं की त्यांच्यामध्ये तो राग तेवत ठेवावा जेणेकरून त्या रागामुळे गुरु द्रोणाचार्य आणि त्यांचा मुलगा दृष्टद्युम्न हा त्या रागामुळे पूर्ण साहसी निसी पूर्ण साहसाने पूर्ण याच्याने राजा द्रुपदावरती आक्रमण करून त्यांना लढाई त्यांच्याबरोबर करते. तो राग तेवत ठेवण्याचं एक महत्वाचं कारण ते होतं की असं जाऊन सांगणं. आणि आपल्याही आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात की काय होतं आपण आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये वावरताना बरेच जण आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये कोणाबद्दल काही ना काहीतरी सांगत असतात. आपलं मन कलुषित करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे काय होतं तर आपला संबंध त्या व्यक्तीबद्दल आपण आपण दुरावू शकतो. आपण त्यांच्याबद्दल रागराग करू शकतो आणि आपणही आपलं स्वतःला जाळून घेऊ शकतो. आपले मन जाळून घेऊ शकतो या अर्थाने मला म्हणायचं आहे. आणि आपल्याला त्रास त्याचा आपल्याला सहन करावा लागतो. आणि म्हणून आपले डोळे आपली बुद्धी आपले कान हे जागृत ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला. कोण काय सांगतं त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे आपलं महत्वाचं आहे. म्हणजे कोणत्याही नात्यासंबंधांमध्ये काही ना काहीतरी बिघाड होण्याचं कारण हे एक असं असू शकतं की आपण दुसऱ्यांच्या ऐकीव गोष्टीवरती विश्वास ठेवतो आणि पुढे चालण्याला जातो आणि आपण तोंडावर पडू शकतो. आणि म्हणून कोणाचं ऐकलं पाहिजे कोणाच्या सांगण्यावरती काय किती विश्वास ठेवला पाहिजे हे आपल्याला समजता आलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी ती बुद्धी आपली जागृत होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कृष्ण भक्ती. आणि ती कृष्ण भक्ती जागृत होण्यासाठी आपल्याला दररोज नित्य नेमाप्रमाणे श्रीकृष्ण महामंत्राचा जाप केला पाहिजे. आणि आता आपण तो महामंत्र एकदा बोलायचा आहे आणि मग आपण इथे आजच्या भागाला थांबूया आणि परत आपण पुढच्या भागात पुढचे श्लोक म्हणायचे आहेत वाचायचं आहे. हे असंच आपण पुढे चालू ठेवूया.
जे काही माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही असं वाटत असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मला क्षमा करा. मी विद्यार्थी आहे आणि विद्यार्थीच राहणार आहे. जेवढं काही आपल्याला समजतंय किंवा काय होतंय ते श्रीकृष्णाच्या कृपेने म्हणा आणि गुरु शिल प्रभुपाद भक्ती वेदांत स्वामी यांच्या कृपेने जे काही माझ्याकडून बोललं जात असेल किंवा काही असेल ते चांगलं किंवा घेण्यासारखं असेल ते त्यांच्या कृपेने आहे. आणि जे काही वाईट असेल किंवा चुकीचं असं वाटत असेल किंवा असेल ते तुम्ही माझी स्वतःची आहे असं समजा. आणि आपण नक्की भेटत राहू या माध्यमातून. हरे कृष्ण आणि आपण एकदा नाममंत्र करायचा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.